मित्रांनो, आपल्या ग्रुपवर चल गोव्याला जाऊया हा मेसेज आला की जेवढी एक्साइटमेंट होते ना, अगदी तशीच उत्सुकता सध्या थिएटरबाहेर पाहायला मिळते. हो, मी बोलतोय सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा असणाऱ्या मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाबद्दल. दिग्दर्शक विजू माने यांच्या नावाभोवती जी क्रेज होती ती पाहून मी पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये धाव घेतली. आता हा चित्रपट आपल्याला खरोखरच गोव्याची कडक ट्रिप घडवतो की मध्येच गाडी पंक्चर करतो हेच आज आपण एकदम सविस्तर आणि खुसखुशीत भाषेत बघणार आहोत. तर गोष्ट सुरू होते आपल्यासारख्याच काही अतरंगी, नेहमी पैशाची चणचण असणाऱ्या पण स्वप्न मात्र गोव्याची बघणाऱ्या मित्रांपासून. रोजच्या कटकटीला कंटाळलेल्या या गँगला अचानक त्यांच्या एका मामामुळे चक्क मोफत गोव्याची ट्रिप मारायची सुवर्णसंधी मिळते. आता मराठी माणसाला फ्री म्हटल्यावर काय हवं? बॅगा भरल्या जातात, गाड्या सुटतात आणि सुरू होतो तो एकच धम्माल प्रवास. पण थांबा, खरी गोची पुढेच आहे. जिथे फक्त समुद्र, गाणी, मज्जा अपेक्षित असते तिथे एका अनपेक्षित वळणामुळे या सगळ्यांचा पार पोपट होतो. ही ट्रिप अचानक भन्नाट क्राईम कॉमेडीच्या चक्रव्यूहात अडकते. त्यात भर म्हणून मध्यरात्रीच्या आधी जो एक हाय व्होल्टेज रोड आणि चेस ॲक्शन सीन येतो तिथून कथेला एक वेगळाच थरारक गिअर मिळतो. जिथे हसायचं होतं तिथे प्रेक्षक थेट सीट पकडून बसतात. आता येऊयात अभिनयाकडे, कारण स्टारकास्ट एकदम तगडी आहे. नेहमीप्रमाणे एकदम रुबाबदार आणि चार्मिंग असलेला अंकुश चौधरी, त्याचा स्क्रीन प्रेझेन्स इतका कमाल आहे की तो फ्रेममध्ये आला की लक्ष फक्त त्याच्याकडेच जाते. संतोषनेही जी धडाकेबाज आणि अस्सल रांगडी भूमिका केली आहे त्याला तोडच नाही. त्याने वन लाइनर्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. कुशल बद्रिके या माणसाने तर अक्षरशः थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्याचा कॉमिक टायमिंग म्हणजे निव्वळ पैसा वसूल. तो नुसता स्क्रीनवर दिसला तरी हशा पिकवतो. अभिजित चव्हाण, त्याचा कडक स्वभावाच्या मामाच्या भूमिकेनं त्यांनी जी खमंग आणि तिखट साथ दिली आहे ती लाजवाब आहे. नेहा खान आणि रुचिरा जाधव यांनीही ग्लॅमर आणि अभिनयाचं छान मिश्रण दाखवलंय. फक्त काही ठिकाणी महेश मांजरेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्यासारख्या एवढ्या मोठ्या दिग्गजांनी थोडा अजून मोठा स्क्रीन स्पेस मिळाला असता तर मज्जा अजून आली असती. या सिनेमाची धुरा सांभाळली आहे आपले लाडके दिग्दर्शक विजू माने यांनी. विजू माने यांना मराठी प्रेक्षकांची नाडी अचूक माहिती आहे. चित्रपटाची गती पूर्वार्धात एकदम सुसाट लोकलसारखी धावते, पण उत्तरार्धात थोडी घसरते. शब्बीर नाईक यांची सिनेमॅटोग्राफी छान आहे. गोव्याचे समुद्रकिनारी आणि रात्रीचे सीन्स त्यांनी सुंदर टिपलेत. परंतु सर्वात जास्त कौतुक करावं लागेल त्या मध्यरात्रीजवळील ॲक्शन सिक्वेन्सचं. प्रशांत नाईक यांनी डिझाईन केलेले स्टंट मराठी सिनेमाच्या बजेटनुसार कडक वाटतात. मात्र जयंत जाठार यांचे संपादन जर अजून थोडं टोकदार असतं तर पूर्वार्धात सारखंच उत्तरार्धही अधिक खिळवून ठेवणारं झालं असतं. संगीताबद्दल बोलायचं तर अवधूत गुप्ते हे नाव समोर आल्यावर गाणी थिरकायला लावणारीच असणार. गाणी ऐकायला खूप फ्रेश वाटतात, विशेषतः ट्रिप मोडवर असताना गाडीत लावण्यासारखी आहेत. पण चित्रपटाचे पार्श्वसंगीत जे अनुराग गोडबोले यांनी दिलं होतं ते काही ठिकाणी भावना अजून तीव्र करू शकलं असतं. गाणी छान झाली आहेत पण पार्श्वसंगीताने ॲक्शन आणि इमोशनल सीन्सला अजून थोडी मोठी उंची द्यायला हवी होती. चला आता जरा मुद्द्याचं बोलूया, म्हणजेच आपल्या गावरान म्हणी वापरून. सिनेमाचा पूर्वार्ध आणि मुख्य कलाकारांची केमिस्ट्री या सगळ्यांची जुगलबंदी पाहून असं वाटतं की एक ना धड भाराभर चिंध्या. असं न होता दिग्दर्शकाने प्रत्येक पात्राला कथेमध्ये उत्तम गुंफलं आहे. तो हायवेवरचा ॲक्शन सीन तर एकदम भारी वाटला. उत्तरार्धात कथा थोडी रेंगाळते आणि काही सस्पेन्स उघड होताना प्रेक्षकांचा पुरता गोंधळ उडतो. तिथे अशी अवस्था होते की वासरात लंगडी गाय शहाणी, म्हणजेच लॉजिक बाजूला ठेवून फक्त कॉमेडीवरच विसंबून राहावं लागतं. काही ठिकाणी कथा उगाच ओढल्यासारखी वाटते आणि मुख्य मुद्द्यावरून भरकटते. तर बॉस, फायनल वर्डिक्ट काय आहे? मामाच्या गोव्याला जाऊया हा संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून किंवा मित्रांच्या गँगसोबत पाहायचा एक हलका फुलका मनोरंजक फिल्मीपट आहे. जर तुम्ही जास्त डोक्याला ताण न देता लॉजिक बाजूला ठेवून शुद्ध मनोरंजन, गोव्याची सफर आणि कडक ॲक्शनचा आनंद घ्यायला तयार असाल तर हा सिनेमा तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे माझ्याकडून या चित्रपटाला मिळतायत 5 पैकी 3 स्टार. मित्रांनो, तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये पाहिला का? आणि हो, तुमच्या गोव्याचा प्लॅन आतापर्यंत किती वेळा कॅन्सल झाला आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, एन्जॉय करत राहा. जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.